नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझ्या YouTube चॅनलमध्ये मी तुमचं सहर्ष स्वागत करीत आहे. तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे वन विभागामध्ये जी भरती प्रक्रिया सुरू आहे, तर त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनचं टाईम टेबल आहे ते कधी येणार आहे? जे की लेखापाल असेल, सर्वेयर असेल, त्याच्यानंतरनं बाकीचे पदं जे आहेत म्हणजे सीनियर स्टेनो असेल, ज्युनियर स्टेनो असतील, हायर ग्रेड स्टेनो, ज्युनियर ग्रेड स्टेनो, त्याच्यानंतर सिव्हिल इंजिनिअर, स्टॅटिस्टिकल ऑफिसर याचे. ओके. त्याचे कधी येणार आहे याच्या संदर्भात माहिती देणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी आहे, की काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन आहे, की 31 तारखेला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आहे. तर त्याच्या संदर्भात अजून तरी काही आहे का अपडेट? म्हणजे कधी जायचं आहे आम्ही, कुठे जायचं आहे? प्रत्येकाला कन्फ्युजन आहे. ते कन्फ्युजन क्लिअर करण्यासाठी हा व्हिडिओ बनवलेला आहे. त्यामुळं व्हिडिओ व्यवस्थित पहा, कारण की सगळ्यांची मी उत्तरं देणार आहे याच्यात. सगळ्यात पहिलं जर बघितलं, तर त्यांनी जर पाहिलं तुम्ही तर आत्तापर्यंत बघा इथं जर बघितलं तुम्ही आत्तापर्यंत जर बघितलं तर फक्त अमरावती विभागामध्ये लेखापाल आणि सर्वेअर गटाची यादी लावलेली आहे. ती की 23 तारखेला आली होती. 22ला अपलोड झालं होतं काम. 23ला त्यांनी काय केलं होतं की प्रसिद्ध केली होती. त्याच्यानंतर बाकीच्या कोणत्याच विभागाची त्यांनी यादी दिलेली नाही. त्यामुळे काय करा काळजी करू नका. बाकीचे विभागवाल्यांनी शांत राहा. म्हणजे अपडेट आज होईल किंवा उद्या होऊ शकते. कारण विभागीय याद्या बनल्या. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी आहे, की जर तुम्ही इथं जर याच्यामध्ये जाल वेबसाईटमध्ये तर काय केलं होतं, की पहिले त्यांनी 31 तारखेला इथं एक टाईम टेबल दिला होता 11 नंबरला. त्याच्यामध्ये त्यांनी दिलं होतं टाईम टेबल फॉर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. तर त्याच्या टाईम टेबलमध्ये त्यांनी दिलं होतं, की जे आहे ते डेडलाईन दिली होती बघा. तिथे जर तुम्ही जर एक शब्द वाचला असेल, तर ती डेडलाईन होती, ती होती 31 डिसेंबर 2023 अशी त्यांच्याकडून डेडलाईन होती स्वतःला दिलेली. म्हणजे तिथपर्यंत आम्ही करू अशी अपेक्षा होती. आता त्यांनी काय केलं, की ती गोष्ट काढलेली आहे. बघा इथं 11वा टेबल काढलेला आहे म्हणजे ती डेडलाईन वगैरे काही नाही आहे त्यांच्यासाठी. ते पुढेही जाऊ शकते. त्याच्यानंतर जर बघितलं तर इथपर्यंत जर बघितलं तर फक्त जे मेरिट लिस्ट आहे त्याचा निकाल आहे आता. सध्या जर बघाल तर इथं हायर ग्रेड स्टेनो, लोअर ग्रेड स्टेनो, ज्युनियर इंजिनिअर सिव्हिल, सीनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, ज्युनियर स्टॅटिस्टिकल असिस्टंट, त्याच्यानंतरनं सगळ्या विभागानुसार अकाउंटंट आणि सगळ्या विभागानुसार सर्वेअरची ही पदं काय केली ती यांनी लावलेली आहे. बाकीची कुठलीही जाहीर माहिती याच्यामध्ये नाही. तर जी माहिती येईल ती कुठे येईल? इथे येईल. ओके. म्हणजे इथे म्हणजे कुठे फ्रंट पेजला. तुम्ही फ्रंट पेजला बघाल इथं, इथं काय करते की ही इथं बघा जशी आली ना, तशी काय करते की ही होते. पण याचा एकच हे आहे की ही जी यादी आहेत ते काय होतात की मोबाईलवरती हे होत नाहीत, भेटत नाहीत, डाउनलोड होत नाही थोडक्यात. बघा ही यादी आहे ना, ही फक्त काय होते की मोबाईलवर ते होत नाही, फक्त कॉम्प्युटरवर होते. त्यामुळे काय करा की वाट पहा आजच्या दिवस, आज लागेल, आज किंवा उद्या पकडा आणि जसे लागेल तसं मी तुम्हाला माझ्या टेलिग्राम चॅनलवरती याची माहिती देईन. त्यामुळे घाबरू नका. 31 तारीख वगैरे काही नाही आहे. शेवटची तारीख, कुठे जायचं काही टेन्शन नका घेऊ. जसं येईल तसं तुम्हाला मी सांगेल. कारण की इथं जर बघितलं तर ज्यावेळेस त्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन लागलं औरंगाबाद याचं अमरावती विभागाचं तर त्यांनी 28 आणि 29 आणि 30 तारखेला यांनी काय केलं हे केलेलं. अजून 26 तारखेला यांनी निकालच लावल्यानंतर 28-29 करणारच नाहीत. लक्षात घ्या. ते तुम्हाला वेळ देतील. म्हणजे यांनी 23 तारखेला केलं तर ऑलमोस्ट 28 तारखेला सुरू केलं तर 5 दिवसाचा त्यांनी टाईम दिला होता. त्यामुळं घाबरायची गरज नाहीये. ओके. थोडं थांबा. सगळ्याची तुम्हाला माहिती मिळून जाईल. ठीक आहे. तर अशाच महत्त्वपूर्ण अपडेटसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा आणि इन्फॉर्मेशन मित्रांसोबत शेअर करा. धन्यवाद.